नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज एक केस स्टडी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार आहे. आमच्या कामवाल्या बाईंच्या संदर्भातली ही केस स्टडी आहे. मध्ये जे 2 व्हिडिओ आपले झाले की हिलिंग म्हणजे काय, किंवा स्वतःची एनर्जी आपण कशी चेक करू शकतो, स्वतःच्या एनर्जीला आपण स्पर्श करू शकतो का, ह्या विषयावर आपले याच्या आधीचे 2 व्हिडिओ झालेले आहेत. तुम्ही ते नक्की पाहू शकता. तर आज एक केस स्टडी शेअर करू इच्छितो, ती म्हणजे आमच्या कामवाल्या बाईंची केस स्टडी आहे. आमच्याकडे एक दिदी कामाला येते, तिला आम्ही दिदी म्हणतो. आणि बरेच दिवस झाले मी बघत होतो की तिच्यामध्ये काही उत्साह नव्हता. कामामध्ये कामचुकारपणा करत होती. आईने तिला सांगितलं की हल्ली काही तू व्यवस्थित झाडू मारत नाहीस, व्यवस्थित भांडी घासत नाहीस, तुझ्यामध्ये एनर्जी कमी वाटते, हल्ली तू खूपच कंटाळा करतेस. हे मी बरेचदा येता जाता ऐकलं. आणि एक दिवशी मी दीदीला विचारलं, क्या दीदी, क्या प्रॉब्लम है, क्या हो रहा है, आप ऐसा क्यों काम कर रहे हो, या ठीक से काम आपसे क्यों नहीं हो रहा है. तर दीदी म्हणाली, क्या करूँ दादा, वो बच्चों को स्कूल में छोड़ना होता है, फिर इधर उधर का काम होता है, और दोपहर को फिर सब होने के बाद घर का काम करना पड़ता है, फिर शाम को और काम. तो आजकल मुझे इससे थकावट होने लगी है. तर मी तिला सांगितलं की ठीक है, तुम्हारा सब काम होने के बाद शाम को तुम मेरे पास आ जाओ, हम लोग एक छोटा सा हीलिंग ट्रीटमेंट करेंगे. आता ह्या कामवाल्या ज्या बायका असतात त्यांना काय सांगणार हिलिंग म्हणजे काय किंवा काय. मी तिला म्हटलं की तू फक्त ये, माझ्यासमोर बस, आपल्याला बाकी काहीही करायचं नाही, कुठलंही औषध मी देणार नाही, कुठल्याही प्रकारचं ऑइंटमेंट नाही, काहीच नाही. आणि कुठल्याही प्रकारचा स्पर्शही नाही, टच थेरपीही नाही. सो तू फक्त ये माझ्यासमोर बस आणि बघ तुला कसं वाटतं ते. आणि त्याप्रमाणे तिला खरंच एवढा त्रास होत होता, थकावट होती, बॉडी पेनिंग होतं, मान दुखत होती, हात दुखत होता. सो तिने कसलाही विचार न करता ठरवलं की चला आपण ट्राय करून बघूया. कारण बरेचदा जेव्हा घरामध्ये मी माझ्या हिलिंगच्या काही प्रोसेस करत असतो, हातवारे करत असतो, अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या ती बघत असते हे काम करत असताना, की दादा नेमकं काय करतो, ह्याचं काय चाललेलं असतं घरामध्ये. सो आज समोरासमोर एक्सपिरियन्स घ्यायला मिळणार आहे असं तिला वाटलं, आणि तिला पण क्युरिओसिटी होती आणि ती आली. त्यानंतर मी तिचं कॉर्ड कटिंगचं सेशन घेतलं. त्या कॉर्ड कटिंगच्या सेशन नंतर तिला मी सांगितलं की ठीक आहे, झालंय आपलं हिलिंग, कसं वाटतंय तुला. तर ती म्हणाली छान वाटतंय, हलकं वाटतंय. आणि सारखं असं मानेला असं इथे हात लावत होती. तर मी तिला म्हटलं, क्या हो गया दीदी, अभी भी वहाँ पे दर्द है क्या, तुम यहाँ पे हाथ लगा रही हो, कुछ दर्द है यहाँ पे अभी. तर ती म्हणाली नहीं, दर्द तो नहीं है, लेकिन मैं सोच रही हूँ. क्या सोच रही हो, क्या हो गया. तर ती म्हणाली की नाही, इथे माझ्या मानेमध्ये इथे हेवीनेस होता, पेन होतं, हात असा करताना दुखत होता. आणि आता एकदम हलकं झालं, हे हे दुखणं गेलं कुठे नेमकं. सो शी वॉज व्हेरी सरप्राईज की इथे जे दुखत होतं मला, ते दुखणं गेलं कुठे. तर सांगायचा मुद्दा असा की तिच्या ह्या भागामध्ये ज्या काही एनर्जेटिक कॉर्ड्स होत्या, त्या जेव्हा तिथनं रिमूव्ह केल्या, तिथे फ्रेश एनर्जी दिली. त्या फ्रेश एनर्जीच्या रिसिव्हिंग नंतर बॉडीने जेव्हा रिस्पॉन्ड केलं, त्यावेळेस तिचं इथलं दुखणं 15 ते 20 मिनिटातच थांबलेलं होतं. मी हार्डली तिला 20-25 मिनिटाचं हिलिंग दिलं होतं. आता ती आमच्या शेजारीच राहते, म्हणजे आमच्याच 1-2 बिल्डिंग सोडून तिथे राहते, त्याच्यामुळे ती प्रत्यक्ष येऊ शकली. जर ती प्रत्यक्ष येऊ शकली नसती तर डिस्टंट हिलिंगही तिला दिलं असतं. पण ज्यावेळेस ती स्वतः आली आणि तिने बघितलं, तेव्हा ती आश्चर्य तिला वाटलं होतं की अरे, कुठलं औषध नाही, गोळी नाही, कुठलं ऑइंटमेंट लावलेलं नाही, हाताने स्पर्श केलेला नाही, मग माझं दुखणं गेलं कुठे नेमकं. तर हे आश्चर्याचं जे फिलिंग होतं, त्याच्यानंतर दीदी म्हणाली की मैं अभी कल भी आऊंगी. मी तिला म्हटलं 4 ते 5 दिवस रेग्युलर ये, ओव्हरऑलच तुला पूर्णपणे बरं वाटेल, एनर्जेटिक वाटेल. आणि अशा पद्धतीने नंतर जेव्हा तिला 4-5 दिवसाच्या रेग्युलर हिलिंगने बरं वाटलं, तेव्हा ही केस सॉल्व्ह झाली. आमच्या घरामध्ये तिचं कामाचं जे काही इनपुट होतं किंवा कामाची जी प्रोडक्टिव्हिटी होती, क्वालिटी होती, ती क्वालिटी सुद्धा डेव्हलप झाली आणि पूर्णतः तिला बरं वाटलं. सो माझ्या दृष्टिकोनातनं ही एक खूप छान समाधान देणारी वार्ता होती आणि समाधान देणारी गोष्ट होती की एखाद्या व्यक्तीला
कुठल्याही प्रकारचं औषध नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मेडिकेशनमध्ये आपण किंवा बाहेरनं ऑइंटमेंट लावत नाही आहोत आणि पूर्णपणे नैसर्गिकरित्या कॉर्ड कटिंग्सच्या माध्यमातून तिला जेव्हा बरं वाटतं तेव्हा ही ट्रीटमेंट दिल्याचंही एक प्रकारे समाधान मिळतं. सो आज मी तुमच्याबरोबर ही केस स्टडी खास करून शेअर केली कारण ह्या कॉर्ड कटिंग्सचा जो प्रभाव तिच्यावर जाणवला होता तो सगळ्यांबरोबर शेअर करण्याची माझी इच्छा होती. सो आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं आणि तुमची जर इच्छा असेल की कॉर्ड कटिंग्स म्हणजे काय किंवा कशा प्रकारे होतं तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगू शकता, कॉल करू शकता. मी बदलापूरला राहतो. तुम्ही जर बदलापूरला आसपास कुठे जवळपास राहत असाल किंवा तुमची येण्याची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष समोर येऊ शकता. आपण तुमचंही कॉल कटिंगचं सेशन जरूर अरेंज करू शकतो. सो थँक यू सो मच. आज मला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करता आली आणि वंडरफुल. तुम्ही जरूर याचा अनुभव घेऊन बघावा. धन्यवाद.